हाय हॅलो नमस्कार. चला माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये मनापासून तुमचं स्वागत करते. आणि असं लाईव्ह बोलायला ना थोडंसं अवघड जातं, कारण नवीन यूट्यूब चॅनल आहे. थोडीशी मनात भीती वाटते, पण भीती आपण जोपर्यंत बाहेर काढणार नाही तोपर्यंत आपलं चॅनल पुढे जाऊ शकणार नाही. आणि लाईव्ह बोलणार नाही तर ते समोरच्यांना पण कसं काय समजेल हे चॅनल आपलंच आहे की दुसऱ्याचं आहे. चला सकाळची रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. सर्वात पहिले तरी ते भाजी आंघोळ झालेली होती आणि सकाळचं शूट पण करायचं. आणि आज आरुषला काय झालेलं होतं काय माहिती, खूप किरकिर करत होता. तो त्याच्या पप्पानी त्याला घेतलं होतं आणि नंतर मग चला म्हटलं थोडीशी आपली स्किन केअर करून घेऊया. त्याच्यासाठी लॅक्मेची सनस्क्रीम लावून घेतली, पावडर लावून घेतलेलं. मी जास्त काही चेहऱ्याला वापरत नाही, एवढंच वापरते. आणि म्हटलं तर सकाळी सकाळी थोडंसं आपलं फ्रेश चेहरा करून घेतला ना की बरं वाटतं. आणि मग राहिला होता स्वयंपाक करायचा. आरुष किरकिर करतच होता, त्याच्या पप्पाने घेतलेलं होतं त्याला. आणि सकाळचं आणि शूट करायचं म्हणजे खूपच अवघड जातं. पण आज करू उद्या करू, कधी करणार आपण आणि असं कधी वेळ भेटणार. त्यामुळे म्हटलं थोड्या वेळ थोडीशी धावपळ होईल, पण मग आपण पण असं एखादा लॉंग व्हिडिओ बनवलाच पाहिजे. आधीमध्ये एकदम शॉर्ट व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी दाखवणं खूप अवघड जातं. त्याच्यामुळे आज ना लॉंग व्हिडिओ बनवते. आणि थोडंफार काही चुकलं असेल तर प्लीज समजून घ्या आणि समजून सांगा. कमेंट करून नक्की सांगा काही चुकलं असेल तर. आणि ते स्वयंपाक करायला घेतला. स्वयंपाकामध्ये ना सकाळच्या डब्यासाठी बनवायची होती पत्ताकोबीची भाजी आणि पोळ्या बनवायच्या होत्या. दूध तापवून घेतलं आणि ती भाजी ना कट करून म्हणजे पत्ताकोबी कट करून घेतली आणि थोडीशी पाण्यात उकळली ना की त्याचा वास आहे ना निघून जातो. आणि आरुषकडे 2 मिनटं गेली की ते कढईनं लगेच जळून गेली. खूप किरकिर झाली. म्हटलं जाऊ दे थोडीफार जळली काय होतं आता, एखाद्या वेळेस असं होतं. आणि लगेच मग पत्ताकोबीची भाजी बनवायला घेतली. त्याच्यामध्ये काही जास्त काही वापरले नाही, फक्त मोहरी, जिरे, लाल तिखट, थोडासा मसाला, हळद आणि बस एवढंच वापरलेलं. जास्त काही वापरत नाही, कारण एकदम मसाल्याच्या भाज्या जळजळून जातं. त्याच्यामुळे एवढं मसाल्याच्या भाज्या जास्त मी बनवत नाही. आणि कधी मध्ये मसाल्याच्या भाज्या राहतात, सकाळच्या तर जास्त एकदम साध्याच भाज्या राहतात, मसाल्याच्या जळजळून जाते आरुषच्या पप्पाला. त्यामुळे म्हटलं जाऊ द्या. आणि ते लगेच पोळ्या बनवायला घेतल्या. आणि कणिक तर आधीच मळून ठेवलेलं होतं. आणि आरुष माझ्या जवळच आलेला होता. तो काही दिसत नसेल एवढंसं तुम्हाला, कारण तो माझ्या जवळच उभा होता आणि तो मला सांगत होता मम्मा चल मम्मा चल, तर झोपायला असं. पण मग त्याच्यासोबत जर खेळत बसली ना, सकाळी सकाळी टाईमपास करत बसली ना, तर बाकीचे काम ना तसेच राहून जातात. आणि आता उन्हाचं ना आधी 12 वाजायच्या आधी जर काम आवरले ना तरच बरं असतं, कारण ऊन आहे ना खूप पडायला लागले. आणि उन्हामध्ये ना अजिबात बाहेर निघायची इच्छा नाही होत. बाहेर काही काम करायची गरज पडत नाही, पण मग हे ना स्वयंपाक वगैरे गरम होतं. आणि पत्र्याचं घर असलं की खूपच गरम होतं. तसंच काहीतरी आमचं आहे म्हणून म्हटलं चला. आणि स्पेशल नाश्ता म्हणजे कोबीचे भजे बनणार आहे. कोबीचे भजे म्हटलं चला मी पहिल्यांदाच बनवते आणि ते तुझ्यासोबत त्याच्या एक शॉर्ट व्हिडिओमध्ये पण नक्की शेअर करेन. त्याच्यात थोडंफार अर्धावट दाखवते. आणि याच्यामध्ये लगेच मस्त कोबीचे भजे केले. आणि आरुषचे पप्पा तोपर्यंत ना इथे मस्त पाव घेऊन आलेले होते, आणि पाव आणि भजी. आणि म्हटलं आता जास्त करून बाहेरचं खायचंच नाही, आपण घरीच बनवायचं. आणि ते थांबून गेले माझ्यासाठी नाश्त्याला, म्हणे सोबत बसूया कधीतरी आपण सोबत. असं सकाळचं नाश्ता करतो, सोबत नाश्ता करतो. आणि आमच्या आरुषचं वेगळंच काहीतरी चाललं असतं. आणि त्याचे पप्पा त्याचे खाऊ घालतात, तो आरामशीर खातो. माझ्यासोबत खूप नाटके करतो. नाश्ता करून घेतला आणि ते पण ड्युटीवर गेले निघून. त्याच्यानंतर माझं राहिले होते बाकीचे काम आवरायचे. आरुषला पण तिकडे सोडून दिलं भावाकडे, आणि त्याला पण डबा वगैरे नेऊन डबा दिला. आणि राहिलो त्या पसारा आवरायचा. सकाळी सकाळी ना एवढा पसारा होऊन जातो, पहिले घरातलं आवरल्याशिवाय ना मला बाकीच्या अजिबात कामं होत नाही. त्यामुळे सगळे कपडे वगैरे काढून घेतले आणि लगेच हा कॉट आहे ना व्यवस्थित आवरायला घेतलेला. कारण हे गोष्टी आपल्याला हे काम आहे ना दिवसभर पुरता केले ना तर दिवसभर पुरतं. मला पसारा दिसत असेल थोडंफार समजून घ्या, कारण लहान मुलगा आहे त्याच्यामुळे पसारा होतोच. आणि छोटा रूम आहे त्याच्यामुळे जास्त जागा नाही. आणि पहिल्या वस्तू कमी होत्या आणि आता फ्रीज वगैरे थोडंसं मोठं आहे त्याच्यामुळे ते जास्त जागा आडून धरतं. त्याच्यामुळे आणि रात्रीचे भांडे घासले होते ते ठेवून देऊ म्हटलं, आणि मग जाळी खाली होऊन जाईल, कारण सकाळचे पण भांडे खूप भरलेले होते. आणि जाळी भरेल होती भांड्याने. याच्यामध्ये एकच रॅक मोठे आहे, पण मग त्याच्यामध्ये भांडे जास्त डबे वगैरे सर्व त्याच्यामध्ये ठेवले.
आणि जास्त जागा छोटा रॅक घ्यायचा होता, पण म्हटलं जाऊ दे सध्या हा बरा आहे. आणि जास्त भांडे पण नको असं, कारण धूळ वगैरे खूप बसून जातं त्याच्यावर, आणि जेवढे पाहिजे तेवढेच बरे. लगेच हा रॅक म्हणजे सॉरी किचन घसायला घेतला, कारण किचन आहे ना 2-4 दिवस झाले लक्षच नव्हतं व्यवस्थित घरामध्ये, कारण बाहेर कार्यक्रम चालू होते लग्नांचे वगैरे, त्याच्यामुळे नुसतं उठलं की बाहेर जा, उठले की बाहेर जा, घरात अजिबात लक्ष नव्हतं. त्याच्यामुळे असं एकदम पसारा झालेला होता, तरी खूप बऱ्यापैकी आवरून घेतलेला. आणि चला म्हटलं सकाळीच किचन घसून घेते, कारण आज घसू उद्या घसू काही घासणं होणार नाही. त्याच्यामुळे आज काढलंय ना किचन घसायला, तर आजच घसून घेऊन राहिले होते माझे भांडे घासायचे. भांडे घासून घेतले आणि किचनचे वरचं पण घसून घेतलं, ते शेगड्या आणि ते पण घसून ठेवून दिलं त्याच्यामध्ये लावून व्यवस्थितने राहिले होते भांडे ठेवायचे. जाळी खाली करून घेतली होती आणि जाळीमध्ये भांडे थोडेसे सुकून गेले की मग रॅकमध्ये लावले ना, जेवढे बसतील तेवढे लावून देते आणि बाकीचं जाळीमध्येच ठेवते, कारण एवढे सर्व काही भांडे त्याच्यामध्ये बसत नाही. आणि बाकीचं कामं राहिले धुणं आणि भांडे सॉरी हे राहिलं होतं धुणं आणि लादी वगैरे फरशी वगैरे पुसायची, ती पुसून घेतली. आणि ते कपडे छोटं बाथरूम आहे मध्ये, बाहेर आहे जागा पण मी तिथं काहीच धुत नाही, घरात लहान मुलगा आहे त्याच्यामुळे ना घरामध्येच कपडे धुते. आणि छोटं रूम राहिला ना थोड्याफार ॲडजस्ट करावंच लागतं. नाही तर मला सवय झाली, पहिले खूप त्रास व्हायचा छोट्या घरामध्ये आवरायला, कारण खूप येऊन जायचं, आणि आता सवय झाली त्याच्यामुळे पटकन जमून जातं. कपडे धुवून घेतले आणि बाहेर येणं वाळायला टाकले, कारण एकदम बाहेरचं शूट नाही करता येत, कारण बाहेर एकदम फळीच्या बाहेरून स्टँड वगैरे लावायला म्हटलं जाऊ दे, जेवढं शूट करता येईल तेवढं करून घेऊया. इकडे कपडे बाहेर टाकायला घेतले आणि 11-12 वाजता ना एवढं कडक ऊन पडतं ना, अजिबात बाहेर थांबण्याची इच्छा नाही होत. झटपट काम आवरून घेतले आणि राहिली होती फरशी पुसायची. चला म्हटलं आता इथे झाडू मारून घेते, कारण जेवढं आवरता येईल ना तेवढं आवरून घेतलं ना दिवसभर फ्रेश वाटतं, नाही तर एकदम किरकिर होऊन जाते आणि नको नको वाटतं. त्याच्यामुळे मग जेवढं आवरता येईल तेवढं आवरून घेतलं. आणि आरुष जर इथे म्हणजे सोबत असला ना तो अजिबात कामं करू देत नाही, त्याच्यामुळे त्याला ते मम्मीकडे सोडून आलेली होती सकाळीच, आणि आज थोडंसं जास्त कामं होते, म्हटलं त्याला तिकडे सोडून येते आणि नंतर बाकीचे कामं आवरते. आणि लगेच इथे झाडू मारायला घेतला, झाडू मारून घेतला. राहिली होती माझी म्हणजे शेवटचे कामं, कारण लादी वगैरे पुसायची. आपण म्हणतोच लवकर काम आवरू, काही होत नाही आणि दिवस चालला जातो. आणि तसं माझ्यासोबत तरी होतं, सर्वांसोबत होतं का नाही काही माहिती, पण माझ्यासोबत असंच होतं. आणि इथे लादी वगैरे पुसून घेतली आणि सर्व कामं आवरून झालेच होते. चला इथेच ब्लॉग एंड करते. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.